नमस्कार. मेंदूच्या आरोग्यावरील या सखोल विश्लेषणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. पहा, आपण सगळेच शारीरिक आरोग्याकडे खूप लक्ष देतो, नाही का? पण शरीराचा जो कंट्रोल रूम आहे, म्हणजेच आपला मेंदू, त्याकडे मात्र बऱ्याचदा दुर्लक्ष होतं. आज आपण मेंदूची सर्वांगीण काळजी कशी घ्यायची, यावर अशी काही माहिती पाहणार आहोत, जी खऱ्या अर्थाने डोळे उघडणारी ठरेल. आता स्मृती आणि बुद्धिमत्ता कशी वाढवावी हा प्रश्न कधी ना कधी प्रत्येकाच्या मनात येतोच. आणि खरं सांगायचं तर यात कोणतीही जादू वगैरे नाहीये. यामागे एक पक्कं शास्त्र आहे. एका विशिष्ट जीवनशैलीचा अवलंब करून मेंदूची क्षमता नक्कीच वाढवता येते. हेच सगळं कसं साध्य करायचं ते आता आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. तर आजच्या या विश्लेषणाची थोडक्यात रूपरेषा पाहूया. सुरुवातीला मेंदूच्या आरोग्याचं महत्त्व, त्यानंतर मेंदूला नवनवीन आव्हानं देण्याची गरज, शरीर सुरक्षा आणि शांत झोप, आहार आणि आजारांचं व्यवस्थापन, धूम्रपान सोडण्याचे फायदे आणि शेवटी तल्लख मेंदूसाठी काही महत्त्वाचे विचार. हे वरवर पाहता वेगळे मुद्दे वाटतील, पण ते एकमेकांशी किती सुंदर जोडलेले आहेत हे पुढे स्पष्ट होईलच. सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागापासून, मेंदूच्या आरोग्याचं महत्त्व. आपला मेंदू म्हणजे एक अत्यंत गुंतागुंतीची आणि अफाट सिस्टम आहे. तो शरीरात नुसता शांत बसून राहत नाही, तर त्याला रोजच्या रोज सक्रिय देखभालीची गरज असते. म्हणजेच काय, तर फक्त रविवारी एखादा शब्दकोडे सोडवलं की काम झालं असं नाही. मेंदूचं तारुण्य टिकवून ठेवायचं असेल तर संपूर्ण शरीराची काळजी घेणं आवश्यक आहे. मानसिक चपळता, शारीरिक हालचाल आणि शरीराचं अंतर्गत आरोग्य या सगळ्याचा जेव्हा समतोल साधला जातो तेव्हाच मेंदूची खरी निगा राखली जाते. थोडक्यात सांगायचं तर हे एका मोठ्या यंत्राचं वेळोवेळी ऑइलिंग केल्यासारखंच आहे. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याकडे, मेंदूला नवनवीन आव्हाने देणे. सतत काहीतरी नवीन शिकणं हे इथे खूपच गरजेचं ठरतं. कारण मेंदूला जर एकदा का एकाच गोष्टीची सवय लागली तर तो थोडा आळशी होऊ शकतो. मग त्याला सतत ॲक्टिव्ह कसं ठेवायचं? अगदी सोप्पं आहे. रोज काहीतरी नवीन शिकून. नवीन भाषा शिकणं असेल, एखादं कठीण कौशल्य आत्मसात करणं असेल किंवा अगदी बुद्धिबळासारखे धोरणात्मक खेळ खेळणं, याने मेंदूला मस्त चालना मिळते. याशिवाय वाचनालयात जाणं, नवनवीन विषयांवर वाचन करणं किंवा एखादा ऑनलाईन क्लास लावणं, अशी रोजची आव्हानं मेंदूच्या पेशींना कायम अलर्ट ठेवतात. आणि या संदर्भातला हा एक अत्यंत प्रभावी विचार पहा. शिक्षणामुळे स्मृतिभ्रंशाचा धोका कमी होतो. हे 100% खरं आहे. सतत नवीन गोष्टी शिकण्याची सवय ही स्मृतिभ्रंशासारख्या धोक्याविरुद्ध चिलखतासारखं काम करते. त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया कधीच थांबू नये. यानंतर आपण पाहणार आहोत तो तिसरा भाग, शरीर सुरक्षा आणि शांत झोप. इथे एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेण्यासारखी आहे की मानसिक व्यायामाऐवजीच शरीराची हालचाल आणि डोक्याची सुरक्षा मेंदूसाठी महत्त्वाची असते. आता इथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हा आकडा 4. मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी आठवड्यातून किमान 4 वेळा व्यायाम करणं हा एक जादुई नियम मानला जातो. हा 4चा आकडा शरीराला आणि पर्यायाने मेंदूला एका अप्रतिम निरोगी लयीत आणतो. हा व्यायाम अगदी सोपा पण भरपूर ऊर्जा देणारा असावा. आठवड्यातून किमान 4 वेळा, साधारण 30 ते 35 मिनिटे वेगाने चालणे, धावणे किंवा मस्तपैकी डान्स करणे, या शारीरिक हालचालींमुळे होतं काय, तर मेंदूला होणारा रक्तपुरवठा प्रचंड सुधारतो. आणि हे शुद्ध रक्त म्हणजे मेंदूसाठी एकदम हाय क्वालिटी इंधनासारखंच काम करतं. पण हे सगळं करत असताना सुरक्षितेकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. सायकल चालवताना किंवा खेळताना हेल्मेट वापरणं आणि प्रवासात नेहमी सीट बेल्ट लावणं हे खूपच गंभीर मुद्दे आहेत. कारण डोक्याला बसलेला एक मोठा मार भविष्यात मेंदूच्या आरोग्यावर कायमस्वरूपी परिणाम करू शकतो. त्यामुळे डोक्याची सुरक्षा ही अशी गोष्ट आहे जिच्याशी कोणतीही तडजोड चालणार नाही. त्यानंतरचा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा आकडा म्हणजे 7. दररोज किमान 7 तासांची शांत झोप मिळणं ही मेंदूची अगदी बेसिक गरज आहे. याच वेळेत मेंदू आपली स्वतःची स्वच्छता करत असतो आणि दिवसभरात मिळालेल्या माहितीची योग्य प्रकारे जुळवाजुळव करतो. आणि खरी विश्रांती म्हणजे नेमकं काय, तर झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा टीव्हीपासून दूर राहणं. या उपकरणामधून येणारा तो प्रकाश मेंदूच्या नैसर्गिक झोपेच्या चक्रात मोठा अडथळा आणतो. मेंदूला दुसऱ्या दिवसासाठी पूर्णपणे तयार व्हायचं असेल तर या स्क्रीन्सपासून त्याला दूर ठेवणं खूप आवश्यक आहे. चला तर मग आता चौथ्या भागाकडे वळूया.
आहार आणि आजारांचं योग्य व्यवस्थापन. शरीरातले आजार आणि आपण रोज जो आहार घेतो त्याचा मेंदूच्या कार्यावर कसा थेट परिणाम होतो हे आता आपण समजून घेणार आहोत. हे इथे अगदी स्पष्टपणे दिसतंय. शरीरातील आजारांचं व्यवस्थापन करणं मेंदूसाठी किती कळीचा मुद्दा आहे. उच्च रक्तदाबाचा थेट फटका मेंदूच्या नाजूक नसांना बसतो, त्यामुळे तो नियंत्रणात ठेवणं म्हणजे मेंदूचं रक्षण करणंच आहे. तसाच टाईप 2 मधुमेहावर योग्य आहार आणि औषधोपचारांनी नियंत्रण मिळवल्यास मानसिक क्षमता कमी होण्याची प्रक्रिया टळते. आणि हो, वजन आटोक्यात ठेवलं तर इतर अनेक समस्या दूर राहतात, ज्यांचा थेट आणि वाईट परिणाम मेंदूवर होऊ शकतो. याचबरोबर मेंदूच्या पोषणासाठी आहाराची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. रोजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या, कमी चरबीयुक्त प्रथिने म्हणजेच लो फॅट प्रोटीन आणि कमीत कमी प्रक्रिया केलेले म्हणजे लेस प्रोसेस्ड पदार्थ असणं गरजेचं आहे. हे सगळे घटक मेंदूच्या पेशींना बळकट करण्यासाठी लागणारं खरं पोषण देतात. आता 5वा मुद्दा पाहूया, धूम्रपान सोडण्याचे फायदे. शरीराला अपायकारक असणाऱ्या सवयी जेव्हा मोडल्या जातात तेव्हा मेंदूत स्वतःला नव्याने रिवाईव्ह करण्याची किंवा बरं करण्याची किती अफाट ताकद असते ते आपण इथे पाहणार आहोत. हे खरोखरच एक खूप आशादायी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं तथ्य आहे. जर धूम्रपानाची सवय सोडली तर काही काळानंतर विस्मरणाचा धोका हा कधीही धूम्रपान न केलेल्या व्यक्ती इतकाच कमी होतो. म्हणजेच वाईट सवयी सोडून दिल्यास मेंदू स्वतःला सावरू शकतो आणि पुन्हा मूळच्या निरोगी स्थितीकडे परतू शकतो. खरंच योग्य निर्णय घेण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या टप्प्यावर, तल्लख मेंदूसाठी अंतिम विचार. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं, मानसिक चपळता, शारीरिक हालचाल, अंतर्गत आरोग्य आणि वाईट सवयी मोडणं, हे सगळं एकत्र कसं काम करतं ते पाहूया. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे 10 मंत्र केवळ सुटे नियम नाहीत. ती एक परिपूर्ण जीवनशैली आहे. मेंदू तल्लख ठेवायचा असेल तर फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून राहून चालणार नाही. आहारापासून झोपेपर्यंत आणि व्यायामापासून नवीन गोष्टी शिकण्यापर्यंत अशा सर्व बाजूंनी रोज मेंदूची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच आजचं हे विश्लेषण थांबवण्यापूर्वी एक विचार नक्की करा. मेंदूला नवं आव्हान देण्यासाठी आज कोणतं नवीन कौशल्य किंवा एखादी नवीन भाषा शिकायला सुरुवात करता येईल? या अद्भुत प्रवासाची सुरुवात आजपासूनच करायला नक्कीच हरकत नाही. या सखोल विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.